नमस्कार, मी यामिनी दळवी. बियॉन्ड न्यूजच्या आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय तसा आपल्यासाठी खरं तर आता रोजचाच झालाय. मात्र रोजचा झाला असला तरी असं काही घडलं की डोक्याला झिणझिण्या येतात. विषय आहे राजकारण्यांच्या पक्षांतराचा. अहो, एक साधं रोपटं एका जागेवरून दुसऱ्या जागी लावलं तरी ते तशाच पद्धतीनं तरारून वाढतं असं नाही. वाढलेलं झाड सुद्धा अनेकदा सुकून जातं, अनेकदा मरतं सुद्धा. इथे मात्र ज्या ठिकाणी हयात घालवली तिथून माणसं मस्त दुसरीकडे अगदी सहजतेने जातात. काही तर जाता जाता पक्ष सुद्धा आपलाच करून टाकतात. ज्यांनी तो स्थापन केलेला असतो त्यांच्यावरती कुणी पक्ष देतं का पक्ष असं म्हणत नटसम्राट झाल्यासारखी परिस्थिती ओढवते आणि यामधूनच संघर्ष सुद्धा उफाळतो. सध्या झालंय असं की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाणारे आयाराम गयाराम चांगलेच वाढले आहेत. सत्तेसाठी काय पण असं म्हणत पक्षांतर करणाऱ्यांविषयी आणि त्यासाठीच्या कायद्यांविषयी बोलायचंय आजच्या एपिसोडमध्ये. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे प्रचाराच्या वाऱ्यांबरोबरच पक्षांतराचे वारे अधिक वेगाने वाहताना दिसतात. एक वेळ इतिहासाच्या सनावळ्या सुद्धा आपल्याला पाठ होतील. मात्र वर्तमानामधल्या नेत्यांचे पक्ष आणि त्यांना मिळालेली पदं हे लक्षात ठेवणं मात्र जरा अवघड होतंय. अहो, अँकर म्हणून आमचं सुद्धा कन्फ्युजन वाढलेलं आहे. म्हणजे एखादा नेता आपण बोलतोय या क्षणी नेमक्या कोणत्या पक्षात आहे याचा विचार करेपर्यंत तो नेता दुसऱ्याच पक्षात गेलेला दिसतो. त्यामुळे आमच्याही तोंडून नेत्यांची नावं आणि पक्षांबद्दल गफलत होईल की काय अशी भीती वाटतेय. तर आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका. आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसी घराण्यातील अशोक चव्हाणांनी हात सोडला आणि हाती कमळ घेतला. त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये राज्यसभा खासदारकी सुद्धा आलीच म्हणा. तसंच खानदानी काँग्रेसी असलेल्या मिलिंद देवरा यांनी सुद्धा केलं. ते गांधी घराण्याची साथ सोडत शिंदेंकडे गेले. शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना त्वरित राज्यसभेच्या खासदारकीची भगवी शालही पांघरली. महाराष्ट्रामध्ये रोजच कोणी इथून तिथे तर कोणी तिथून इथे असे गेले तशा बातम्या कानांवरती येतात. महाराष्ट्राबाहेरही काही वेगळं होत नाहीये. आयाराम गयाराम हा वाक्प्रचार जिथून आला त्या हरियाणाच्या शेजारच्या हिमाचल प्रदेशमध्ये बघूयात. हिमाचलमध्ये सत्तेच्या सिंहासनावरती बसणाऱ्या काँग्रेसकडे बहुमत होतं. सोबतच अपक्षांची सोबत त्यांना होतीच आणि त्यामुळे काँग्रेसच यंदाच्या वेळेला जिंकणार असा आत्मविश्वास काँग्रेस सध्या बाळगून होता. मात्र घडलं भलतंच. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला आणि त्यामुळे क्रॉस वोटिंग झालंय हे मात्र स्पष्ट झालंय. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतराविरोधी कायद्यांच्या अन्वये कारवाई केली आणि त्या आमदारांना अपात्र ठरवलंय. राज्यासह देशभरामधल्या राजकीय नेत्यांच्या पक्षबदलूपणावरती आता मतदार सुद्धा बोलायला लागलेत. बघूयात मतदारांचं नेमकं म्हणणं काय आहे. ज्या पक्षाकडून माणूस निवडणूक लढतो त्या पक्षात कमीत कमी 5 वर्ष तो तिथंच राहिला पाहिजे. 5 वर्ष त्यानं पक्षांतर बंदी केली नाही पाहिजे, जेणेकरून मतदाराचा विश्वासघात होणार नाही. निवडून आल्यानंतर 5 वर्षाचा आज जर 2-3 पक्ष जर बदलत असतील तर तो सामान्य जनतेचा आणि त्या पक्षाचा विश्वासघात आहे. जो लोकप्रतिनिधी ज्या पक्षातून निवडून आलेला आहे त्या पक्षातून निवडून आल्याच्या नंतर त्याने जर त्यांना पक्षांतर करायचं असेल तर त्यांनी त्या लोकप्रतिनिधीच्या पदाचा राजीनामा देऊन त्या पक्षाच्या सदस्यतेचा राजीनामा देऊन पक्षांतर करावं. पक्षांतर करणारे जे नेते आहेत ते नेते म्हणजे एखाद्यासोबत विधिवत लग्न करायचं आणि मग वाऱ्यावर सोडून जायचं, न सांगता सोडचिठ्ठी घ्यायची असा हा प्रकार आहे. पक्षाची व्याख्या सरळ आहे. पक्षाचे असे सदस्य जे पदाधिकारी अध्यक्षाच्या नेमणुकीसाठी मतदान करतात त्या लोकांची आता नोंदणी करायला पाहिजे. जशी आपण पक्षाची नोंदणी करतो तशी पक्षाच्या अधिकृत सदस्यांची नोंदणी करायला पाहिजे आणि त्यांच्या परवानगीशिवाय जो कोणी आमदार खासदार पक्ष सोडत असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकायला पाहिजे. हीच आमची पक्षांतर बंदी करणाऱ्या नेत्यांबद्दलची भूमिका. या लोकांनी मुख्यमंत्रीपदं मंत्रिपदं भोगले तर यांची आता तत्त्व कुठं गेले आहेत, तर हा सुद्धा सामान्य जनतेला हा प्रश्न पडतो आहे. तर कुठंतरी या नेत्यांना सामान्य जनता नक्कीच त्यांना मताच्या रूपेने
त्यांना आपली जागा दाखवणार. मोदी वॉशिंग मशीन सुरू केली असून या नेत्यांना प्रवेश देऊन त्यांच्यावरचे जे डाग पुसल्या जात आहे हे सगळी जनता बघत आहे. त्याच्यामुळे अशा नेत्यांना सुद्धा जनता नक्कीच माफ करणार नाही. मतदानाच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा जनता नक्की दाखवणार. ईडीला घाबरून, CBIला घाबरून, इन्कम टॅक्सच्या नोटिसांना घाबरून जे जात आहेत ते या महाराष्ट्रातील मतदारांचा घोर अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील मतदारांची व जनतेची ती फसवणूक आहे की आपण ज्याला मतदान केलेलं आहे तो इतर पक्षामध्ये दिसायला लागून गेलं. ती स्थिती झालेली की लोकशाहीला हा धोका झालेला आहे की ज्या ठिकाणी आता विरोधी पक्ष राहिलेलाच नाही असं आम्हाला सुद्धा. पण लोकशाही जिवंत राहण्यासाठी आम्ही ज्या व्यक्तीला मतदान करतो त्या व्यक्तीने त्याच पक्षामध्ये राहायला पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवायला पाहिजे. त्यामुळे जनता त्या माणसाला सपोर्ट करेल. देशामधले आणि राज्यातले असे कोण मोठे नेते आहेत ज्यांनी पक्षांतर केलं आणि त्यांची राजकारणामध्ये मोठी चर्चा झाली, बघूया. तर हे चक्र आपण बघतोय आणि पक्षांतराच्या या चक्रामधल्या सुरुवातीला एक भन्नाट नेता आहे, त्याची ओळख करून घेऊया. खरं तर पक्षांतर झालं की देशभरामधून कानांवरती येणारा आयाराम गयाराम हा आधुनिक राजकीय वाक्प्रचारच आहे असं म्हणायला हवं. हा ज्यांच्यामुळे प्रचलित झाला ते गयालाल हे हरियाणामधले आमदार. आयाराम गयारामच्या उत्पत्तीची गोष्ट सुद्धा मस्त अशी रंजक आहे. आयाराम गयाराम या गोष्टीची सुरुवात झाली आहे 1967 पासून. गयालाल हे हरियाणामधल्या पलवल जिल्ह्यामधल्या हसनपूर विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आले होते. तुम्ही अनेक पक्ष बदलूंबद्दल ऐकलं असेल, पण गयालाल यांनी केलेला जो विक्रम आहे तो मात्र काही तोड नाही. आजवरती कुणीही हा विक्रम मोडू शकलं नाहीये. गयालाल यांनी एकाच दिवसामध्ये 4 वेळा पक्ष बदललाय. आधी त्यांनी काँग्रेस सोडली आणि जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही वेळामध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. तिथे ते काही रमले नाहीत. अवघ्या 9 तासांच्या नंतर त्यांचं मन बदललं आणि त्यांनी पुन्हा एकदा जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तुम्हाला वाटलं असेल की कंटाळून ते आता तरी थांबले असतील, मात्र परिवर्तन हाच जगाचा नियम आहे हे गीतेमधलं वचन त्यांनी जरा जास्तच गांभीर्याने घेतलं असावं. गयालाल यांचं मनपरिवर्तन सुरूच राहिलं. काही तासामध्येच ते पुन्हा त्यांच्या मूळ स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. काँग्रेसमध्ये परत आल्याच्या नंतर तत्कालीन काँग्रेसचे नेते राव वीरेंद्र सिंह त्यांना चंदीगडला घेऊन गेले. त्यानंतर तिकडे एक पत्रकार परिषद सुद्धा झाली. राव वीरेंद्र त्याप्रसंगी म्हणाले होते की गयाराम आता आयाराम झाले आहेत आणि या घटनेच्या नंतर आयाराम गयाराम हा वाक्प्रचार भारताच्या राजकारणामध्ये पक्षांतरासाठी परवलीचा शब्द ठरलाय. पुढचे नेते बघूयात. पुढचे एक महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे शरद पवार. केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणामधलं एक मोठं नाव ते म्हणजे शरद पवार यांचं. शेकापचं घराणं असलं तरी शरद पवारांनी राजकारण सुरू केलं ते काँग्रेसमधून. त्या पक्षामधून वेगळं होत त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा स्थापना केली. त्यांनी 1986 मध्ये तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही स्थापना केली. त्यांनी थेट पक्षांतर केलं नसलं तरी पक्ष सोडणं आणि नवा पक्ष स्थापन करणं हे 2 वेळा केलं. आता मात्र त्यांचे पुतणे अजित पवार यांनी काकांचाच पक्ष स्वतःचा बनवलाय. आता शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षासह तुतारीवाल्याची एक नवी निशाणी सुद्धा मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांचा नवा संघर्ष सुरू झालाय. पुढचे नेते आहेत नितीश कुमार. जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार म्हणजे देशाच्या राजकारणातील एक प्रतिष्ठित मोठे गयाराम आहेत असं बोलणं त्यांच्या समर्थकांना कदाचित आवडणार नाही, पण हे आहे तसंच. आजवर नितीश कुमार 9 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यातील एकदा ते अल्पजीवी ठरलेल्या सरकारचे प्रमुख होते. पुढे 5 वेळा ते भाजपच्या NDA सोबत जात, तर 3 वेळा भाजप विरोधात राजद आणि काँग्रेस सोबत जात मुख्यमंत्री झाले. त्यांनी गयारामाप्रमाणे झटपट पक्ष बदलले नसले तरी पक्षांची साथ सोडत आघाड्या बनवल्या. पुढचे नेते आहेत छगन भुजबळ.
शिवसेनेमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये बंडाचा झेंडा फडकवला. ते काँग्रेसमध्ये गेले. तिथून 1999 मध्ये ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता अजित पवारांनी वेगळी वाट धरता छगन भुजबळ सुद्धा त्यांच्यासोबत पुढे गेले आहेत. पुढचे नेते आहेत नारायण राणे. नारायण राणे यांच्यासाठी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वस्व होते. राजकारणामध्ये ते वेगानं पुढे सुद्धा गेले. शिवसेनेमध्ये असताना ते 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले. पुढे 2005 मध्ये त्यांनी भगवा सोडून काँग्रेसचा तिरंगा हाती घेतला. काँग्रेसमध्ये ते फार काही रमले नाही. आपला झेंडा फडकवत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र त्यानंतर काही काळामध्येच तो झेंडा गुंडाळत ते मुलांसह भाजपमध्ये गेले आणि तिथे त्यांना केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळालं. पुढचे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विखे पाटील घराणं हे एक प्रस्थ मानलं जातं. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसचे नेते. 1995 मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये गेले. बाळासाहेब केंद्रामध्ये मंत्री झाले. पुढे शिवसेना सत्तेबाहेर गेली आणि काँग्रेस सत्तेत आली. विखे पाटील पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आले. 2014 नंतर काँग्रेसची सत्ता गेली. 2019 मध्ये आधी सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये गेले आणि त्या मागोमाग राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भाजपमध्ये गेले. सध्या ते राज्यामध्ये मंत्री आहेत, तर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. काँग्रेसचे माजी खासदार आणि आता शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार मिलिंद देवरा हे एक उच्च शिक्षित असे नेते. कॉर्पोरेट पासून बीडीडी चाळीपर्यंत ते अत्यंत सहजतेने वावरतात. मिलिंदजी, राजकारणामधल्या या सगळ्या पक्षांतराबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे? इतर लोकांबद्दल मी काय सांगू शकत नाही, पण माझं स्वतःचा रिझन होतं की मला मुंबईसाठी काम करायची होती. काँग्रेस पक्षांनी तमिळनाड, उत्तर प्रदेशातून लोकांना मुंबईतून राज्यसभेवर का पाठवले याच्यावर मला जायचं नाही, पण मला मुंबईसाठी आणि महाराष्ट्राची समस्या दूर करण्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारची काय विजन आहे दिल्लीतील पोहोचवण्यासाठी मला काम करायची होती. म्हणून मी खूपच एक कठीण निर्णय घेतला आणि मला आज आनंद होत आहे की शिंदे साहेबांनी माझ्यावर कॉन्फिडन्स त्यांनी म्हणजे मला खासदार राज्यसभेवर पाठवले आणि राज्यसभे किंवा लोकसभेच्या माध्यमातून मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करीन. आपल्या माध्यमातून मी जनतेला आश्वासन देत आहे. मिलिंदजी, तुमचं घराणं खरं तर काँग्रेसचं, मात्र तरी सुद्धा काँग्रेसला सोडून नेमकं का जावंसं वाटलं आणि असं कशा पद्धतीने तुम्ही करू शकलाय? हे बरोबर आहे की मी माझं कुटुंबाचे 55 वर्षाचे जुने नाते काँग्रेस पक्षासोबत जे एक जुने रिलेशनशिप होते माझं वडिलांचं स्वर्गीय वडील मुरलीभाईंपासून मी संपवले आणि मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटले नव्हते. माझ्यासाठी एक अतिशय भावुक एक इमोशनल डिसिजन होते. पण माझं राजकारण नेहमीच पॉझिटिव्ह, नेहमीच कन्स्ट्रक्टिव्ह, नेहमीच सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे आणि माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. आणि म्हणून मी निर्णय घेतला, कारण मला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रात भरपूर समस्या आहे आणि सामान्य लोकांची समस्या दूर करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझं जर एक स्मॉल वाटा होईल तर मला खूप आनंद होईल. दुसरीकडे मंत्रीपदही भिरकावत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहिलेले खासदार अरविंद सावंत. जय महाराष्ट्र. अरविंदजी, राजकारणामध्ये निष्ठा हा शब्द कालबाह्य होऊ लागलाय असं म्हटलं जातं. त्याच वेळेला तुम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशावरती मंत्रीपदावरती लाथ मारून दिल्लीमधून परत आलात. ते नेमकं काय घडलं तेही सांगा. आणि तुम्हाला वाटलं नाही का सत्ता सोडू नये असं कधी? पहिली गोष्ट, निष्ठा ही व्यक्तिसापेक्ष असता कामा नये. ती एक
तुम्ही ज्या कामात आहात त्या कामावर निष्ठा, ज्या समाजात आहात त्या समाजाप्रती निष्ठा, ज्या संघटनेत आहात त्या संघटनेप्रती निष्ठा, ज्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्याप्रती निष्ठा, या निष्ठा तकलादू असता कामा नयेत. इकडे जेव्हा महाविकास आघाडीचं सुरू झालं तेव्हा मी तिकडं दिल्लीमध्ये होतो आणि साहेबांनी मला, गडकरी साहेबांनी मला बोलावलं. म्हटलं ठीक आहे येतो. मग गडकरी साहेबांशी चर्चा झाली. मला म्हणाले तुम्हाला आम्ही एका दुसरं मंत्रिपद आणखी वाढवून देऊ, एका दुसरा राज्यपाल करू. मुख्यमंत्री पदाबद्दल बोलवण्यात मला उद्धवजींना मी विचारून भेटलो, त्यांना परमिशन घेऊन त्यांची, आणि भेटल्यानंतर रात्री त्यांना कळवलं की असं असं आहे. ते काय मला म्हणाले तेच नको सांगू, मला मुख्यमंत्री पदाबद्दल काय बोलले ते सांग. तर म्हणाले नाही. म्हटलं मुख्यमंत्री पदाबद्दल बोलायला तयार नाही. म्हणजे नाही असं काय आम्ही करणार नाही. मग म्हणाले अरे कालपर्यंत राग येत होता यांचा, आता तिरस्कार वाटतो. काय पद्धत आहे वागण्याची, शब्द सुद्धा पाळत नाही ती माणसं. एक काम कर. आणि मग मी आलो मुंबईला. एक दिवस गेला असेल मध्ये गॅप, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी जेवायला बसले असताना साहेबांचा फोन आला, अरविंद आता काही घडणार नाही, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. म्हटलं नका चिंता करू, मी सकाळी जाईन आणि देऊन येईन. मी गेलो सकाळी, तिथंच बसून राजीनामा हस्ताक्षरात लिहिला. मी ऍक्च्युअली हस्ताक्षरात लिहिलेली राजीनाम्याची कॉपी साहेबांना आणि मुंबईला पाठवली. आदरणीय पंतप्रधानांची वेळ मागितली, त्यांनी वेळ दिली नाही. 4 का 5 वेळा फोन केला मी. मला एकाच गोष्टीचं फक्त राहून वाटत होतं की उद्धवजींनी मला भेटायला सांगितलं, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये चांगली विचार होते. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी माननीय पंतप्रधानांना माझा फोन करतोय, तुमच्या कॅबिनेटचा एक सहकारी आहे तुमचा, तो फोन करतोय, तुम्ही फोनला प्रतिसाद देत नाही. शेवटी मी माझा राजीनामा पाठवून दिला आणि माझ्या पीएकडे पाठवून तिथे सोपवायला सांगितलं. मी गेलो पण नाही, पंतप्रधानांच्या कार्यालयात पाठवला. मग त्यांनी विचारलं होतं अशी माझी अपेक्षा होती, अरे तू माझा सहकारी आहेस, कशासाठी राजीनामा देतो. पण लक्षात आलं की त्याला ते नकोच होतं. त्यामुळे इथून काय जात होतं तिकडून काय येत होतं मला माहिती नाही, पण मी राजीनामा दिला, मस्तपैकी आलो. अरविंदजी, राजकीय पक्षांतर रोखण्यासाठी सध्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तुम्हाला पुरेशा वाटतात का? कायदा कमकुवत नाही, माणसं कमकुवत आहेत. कायदा मजबूत आहे, त्याची चेष्टा करणारी माणसं आहेत. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं वाक्य आहे. ही जी घटना, संविधान जे लिहिलंय ते ज्याच्या हातात असेल त्याने ते त्याच्या अनुसरून जर त्याचा उपयोग केला, त्याचा वापर केला तर जनतेला न्याय मिळेल. पण ते चुकीच्या माणसाच्या हातात गेलं तर मात्र आमच्या संविधानाच्या चिंधड्या उडतील. ते सध्या चिंधड्या उडतात. पक्षांतर करणं हा हक्क आहे असंही अनेकांना वाटतं. स्वातंत्र्य असावंच, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा असावा, पक्ष नेतृत्वाची हुकुमशाही नसावी. पण त्याच वेळी या लोकप्रतिनिधींना मतदार जेव्हा निवडून देतात ते फक्त त्यांच्याकडे पाहून नाही, ते ज्या पक्षातर्फे लढतात त्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, समर्थक यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षांतराचा, नेतृत्व बदलाचा निर्णय घेताना ज्या मतदारांचा आणि मतं मागताना पक्ष आणि नेतृत्वाचा गजर केला जातो त्यांना विचारात घ्यायचंच नाही असं कसं चालेल? सध्या मात्र असं घडताना दिसतंय. दोन्हीकडून नुकसान होतंय ते लोकांचंच. बियॉन्ड न्यूजच्या आजच्या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.